नेहमीचेच कांद्याची भजी खाऊस तर आज काहीतरी वेगळं करायचं म्हणून पटपट कोथिंबीर, पालक, कांदा आणि कोबी कापून घेतला. त्याचबरोबर डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात घेऊन त्यात जे काही भज्याला लागणारा मसाला असतो तो टाकून घेतला. त्याचबरोबर 2 बटाटे शिजवून घेतले आणि त्याला चांगलं मॅश करून घेतलं आणि ते आपल्या तांदळाच्या पिठात मिक्स केलं. तोपर्यंत इकडं तेलसुद्धा तापून घेतलं. छान तेलाला ताव आला की आपले भज्याचं घाणंसुद्धा छान निघतो. त्याचबरोबर मसाला टाकून घेतला. चिरलेल्या सगळ्या व्हेजेस टाकून घेतल्या, मीठ टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं. मिक्स करण्यासाठी याला थोडंसं पाणी जास्त लागतं, कारण की त्यात तांदळाचं पीठ आहे. डाळीच्या पिठाला जास्त पाणी लागत नाही, पण मग व्यवस्थित मळून घेतलं आणि कन्सिस्टन्सी जर प्रॉपर झाली तर भजी प्रॉपर निघतं. तुम्ही बघू शकता खूप पटपट सुटतसुद्धा होते आणि मम्मीच्या हाताने केले म्हटल्यावर ते छानच होणार. यात काही खोट नव्हती. त्याच्याबरोबर छान असे भजी तळून घेतले आणि काढून घेतले. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा.